नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण रायटिंग वर्ड रजिस्टर म्हणजेच शब्दांची यादी लिहिणे हा भाग पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित शब्द म्हणजेच रिलेटेड वर्ड्स लिहायला सांगितले जातात। शिष्यवृत्ती परीक्षेत हा हमखास प्रश्न असतो। दिलेल्या शब्दांशी प्रत्यक्ष संबंध असलेले शब्दच असले पाहिजे असे नाही, तर त्या शब्दांशी दुरान्वयाने संबंधित असलेले शब्दसुद्धा चालतात। उदाहरणार्थ, त्या शब्दाशी संबंधित कृती, ध्वनी, उपयोग, गंध इत्यादी। शब्दसंग्रह वाढवण्याच्या दृष्टीने असे शब्द मिळवण्याचा प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे। यासाठी इयत्ता 1 ते 4 या पाठ्यपुस्तकात आलेले शब्द एका वहीत आपण नोंदवण्याची सवय ठेवली पाहिजे। अशा बऱ्याच घटकांच्या बाबतीत आपण वर्ड रजिस्टर तयार करू शकतो। अशा काही घटकांची यादी मी आपणास पुढे देत आहे। स्कूल, क्लासरूम, डस्टर, ब्लॅकबोर्ड, स्कूल बॅग, chalks, notebooks, benches, charts and so on। विद्यार्थी मित्रांनो, इथे स्कूल म्हणजेच शाळा हा शब्द आलेला आहे। शाळा या शब्दाच्या अनुषंगाने जे काही शब्द येतील ते सर्व शब्द इथे आपण रिलेटेड वर्ड्स म्हणजेच संबंधित शब्द म्हणून घेतले पाहिजे। इथे मी काही मर्यादेमुळे थोडे शब्द दिलेले आहेत, परंतु ही यादी तुमची कितीही वाढू शकते आणि ही यादी तुम्ही पुढे वाढवणं अपेक्षित आहे। होम, होम म्हणजे घर। डायनिंग हॉल, किचन, विंडोज, डोअर्स, टीपॉय, लिव्हिंग रूम, सोफा, वॉश बेसिन अँड सो ऑन। पुन्हा बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला होम शब्द मिळाला होता। त्याच्या अनुषंगाने येणारे सर्व शब्द हे संबंधित शब्द आहेत, म्हणजेच रिलेटेड वर्ड्स आहेत। इथे उदाहरणादाखल मी काही शब्द घेतलेले आहेत। तुम्ही नक्कीच ही यादी अजून पुढे वाढवू शकता। 1 ते 4 जे तुम्ही शब्द आत्मसात केले आहेत त्या सर्व शब्दांची यादी इथे करणे अपेक्षित आहे। पुढचा शब्द आपल्याला मिळालेला आहे हॉकी। हॉकीच्या अनुषंगाने स्टिक, बॉल, प्लेग्राऊंड, प्लेयर्स, नेट एक्सेट्रा असे आपण आणखीन शब्द घेऊ शकतो। पुढचा शब्द आहे आर्ट। आर्ट म्हणजे कला, पेंटिंग, पोएट्री, लिटरेचर, आर्किटेक्चर, आर्टिस्ट, ॲक्टिंग, मॉडलिंग, लँग्वेज, स्टेज। मित्रांनो, आर्ट म्हणजे कला, पेंटिंग रंगवणे, पोएट्री कविता करणे, लिटरेचर साहित्य, आर्किटेक्चर वास्तुकला, आर्टिस्ट म्हणजे कलाकार, ॲक्टिंग म्हणजे अभिनय, मॉडलिंग म्हणजे एखादी प्रतिकृती तयार करणे किंवा जे तुम्ही स्टेजवर पाहता की पुरुष किंवा स्त्रिया वेगवेगळ्या रंगाचे आकर्षक कपडे घालून मॉडलिंग करत असतात। तसंच लँग्वेज म्हणजे भाषा, स्टेज म्हणजे व्यासपीठ। प्लांट्स, रोज, लीफ, ट्री, शब, ब्रांच, रूट्स, फ्रूट्स, फ्लावर्स, ट्रंक, शेड एक्सेट्रा। प्लांट्स म्हणजे वनस्पती, त्याचे हे सर्व संबंधित शब्द आहेत। पुढचा शब्द पाहूया स्काय, स्टार, काइट, लाईट, ब्लू, बर्ड्स, मून, वेदर, रेज, ॲटमॉस्फिअर एक्सेट्रा। मित्रांनो, स्काय म्हणजे आकाश। आकाशात स्टार चांदण्या, काइट पतंग, लाईट म्हणजे प्रकाश, ब्लू आकाशाचा रंग निळा, पक्षी असतात, मून म्हणजे चंद्र, वेदर म्हणजे हवामान,
रेज म्हणजे किरण आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. असे सर्व याच्या संबंधित शब्द आहेत. नेक्स्ट वर्ड इज स्टडी म्हणजे अभ्यास. मॅथमॅटिक्स, लँग्वेज, लर्न, रीड, होमवर्क, नोटबुक, टेक्स्टबुक, टेक्स्ट, एक्सेट्रा. पुढचा शब्द आहे साऊंड्स, ध्वनी. लाऊड, बेल, क्राय, विस्पर, सायलेन्स, लिसन, हार्श, स्वीट, सॉफ्ट, थंडर, एक्सेट्रा. वर्क, हार्ड, डिग, कार्पेंटर, पेंटर, बिझी, वर्कमॅन, फॅक्टरी, ऑफिस, इंडस्ट्री, एक्सेट्रा. विद्यार्थी मित्रांनो, इथे कामासाठी आपण वेगवेगळे शब्द घेतले. तुम्हाला जे ज्ञात असतील ते सुद्धा शब्द या यादीमध्ये घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक पाहिलं असेल की प्रत्येक शब्द आणि त्याच्या संबंधित असलेले शब्द बाईंनी लिहून झाल्यावर एक्सेट्रा म्हटलं आहे. त्याचं कारण असं आहे की अजून त्याच्या संबंधित बरेच शब्द असू शकतात आणि असतातच. त्यासाठी आपण इथे एक्सेट्रा म्हणजेच इत्यादी हा शब्द वापरलेला आहे. वर्क, हार्ड, डिग, कार्पेंटर, पेंटर, बिझी, वर्कमॅन, फॅक्टरी, ऑफिस, इंडस्ट्री, एक्सेट्रा. ॲनिमल, लायन, पेट, बर्ड, हॉर्न, वाइल्ड, टेल, फॉरेस्ट, हंट, क्रोकोडाईल, टायगर, एक्सेट्रा. वॉटर, रिवर, वेल, रेन, सी, ओशन, लेक, ड्रिंक, कूल, हॉट, डीप, आइस, एक्सेट्रा. विलेज, फार्म, फार्मर, व्हेजिटेबल्स, कॅटल, ग्रामपंचायत, फील्ड्स, ट्रीज, माउंटेन, एक्सेट्रा. फॅमिली, मदर, फादर, रिलेटिव्स, लव, सिक्युरिटी, सेफ्टी, एल्डर, सन, डॉटर, रिलेशनशिप, एक्सेट्रा. स्पोर्ट्स, क्रिकेट, हॉकी, ऑलिम्पिक्स, प्लेयर्स, अंपायर, ट्रॉफी, प्लेग्राउंड, इंडोर गेम, एक्सेट्रा. स्मार्टफोन, कॅमेरा, व्हिडिओ, PPT, रेकॉर्डिंग, म्युझिक, मूवी, लाईव्ह शो, सिरियल्स, एक्सेट्रा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही सॅम्पल क्वेश्चन्स म्हणजेच नमुना प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नांचे प्रकार कसे असतील ते पाहूया. लेट्स सी क्वेश्चन पॅटर्न्स. लुक ॲट द पिक्चर अँड पिक आउट द वर्ड रिलेटेड टू इट. दिलेलं चित्र पाहून त्याच्या संबंधित शब्द शोधणं हे अपेक्षित आहे. दुसरा प्रश्न प्रकार पाहूया. लुक ॲट द पिक्चर अँड पिक आउट द वर्ड नॉट रिलेटेड टू इट. म्हणजे तुम्हाला एखादं चित्र दिलं जाईल आणि त्याच्या संबंधित नसलेला शब्द शोधायला सांगितला जाऊ शकतो. लुक ॲट द फॉलोइंग वर्ड रजिस्टर्ड अँड सिलेक्ट द करेक्ट वर्ड रिलेटेड टू इट. स्कूल, टीचर, बेंच, डेस्क, ब्लॅकबोर्ड, डस्टर. इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे मिक्सर, दुसरा क्लासरूम, तिसरा युटेन्सिल आणि चौथा कार. इथे क्लासरूम हा पर्याय बरोबर आहे, म्हणून आपण उत्तर सिलेक्ट करणार आहोत क्लासरूम. पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट रिलेटेड टू रिलेटिव्स. नातेवाईकांसाठी कोणता शब्द हा संबंधित शब्द नाही असा प्रश्न विचारलेला आहे.
पहिला पर्याय आहे डॉटर, सिस्टर, गर्ल, मदर. डॉटर, सिस्टर, मदर हे नातेसंबंध दर्शवणारे शब्द आहेत, म्हणून गर्ल हे उत्तर येणार आहे. कारण गर्ल हा शब्द कोणतेही नातं दर्शवत नाही. विच ऑफ द गिवन वर्ड्स इज नॉट अ फूड आयटम. खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणतं फूड आयटम नाही हे आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला ऑमलेट, डोसा, रोटी, टमरिंड. विद्यार्थी मित्रांनो, ऑमलेट, डोसा, रोटी हे तिन्ही पदार्थ आपण शिजवून सेवन करतो. टमरिंड ही चिंच म्हणजे आपण अशीच सेवन करतो, म्हणून इथे हा चौथा पर्याय म्हणजे टमरिंड हे उत्तर येणार आहे की जे फूड आयटमशी रिलेटेड नाही. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. विद्यार्थी मित्रांनो, इथे बकेटचं चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला त्याच्याशी संबंधित शब्द शोधायचा आहे. तर जो पर्याय दिला आहे तो पाहूया. डस्टबिन, वॉटर, टब, केटल. बकेटशी संबंधित शब्द हा वॉटर येणार आहे, म्हणून वॉटर हा पर्याय आपण निवडत आहोत. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द गिवन वर्ड. इथे आपल्याला ॲनिमल या शब्दाशी रिलेटेड नसलेला म्हणजेच संबंधित नसलेला शब्द शोधायचा आहे. तर पाहूया पर्याय. टेल, जॉज, हॉर्न, डस्टबिन. टेल म्हणजे शेपटी, जॉज जबडा, हॉर्न शिंग, डस्टबिन म्हणजे कचरा पेटी. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, याचं उत्तर आहे डस्टबिन. पुढचा प्रश्न पाहूया. सिलेक्ट द करेक्ट रिलेटेड वर्ड टू द गिवन पिक्चर. चित्र दिलेलं आहे आणि त्याच्याशी संबंधित आपल्याला शब्द शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे पिकॉक, ॲनिमल, बर्ड, ह्युमन. आता विद्यार्थी मित्रांनो, पिकॉक म्हणजे मोर, ॲनिमल म्हणजे प्राणी, बर्ड म्हणजे पक्षी, ह्युमन म्हणजे माणूस. आता इथे निर्णय घेताना चित्र मोराचा आहे याची आपल्याला कल्पना आहे, परंतु इथे रिलेटेड वर्ड विचारलेला आहे आणि दिलेल्या पर्यायापैकी बर्ड हा पर्याय बरोबर असणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथे चित्राचं नाव दिलेलं आहे, परंतु प्रश्नात रिलेटेड वर्ड विचारलेला आहे आणि जे 4 पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यापैकी नेमका पिकॉक निवडायचा का बर्ड निवडायचा याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. तो निर्णय घेताना आपण रिलेटेड वर्ड पाहणार आहोत, म्हणून बर्ड हा शब्द जास्त बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्काय. दिलेले पर्याय आता आपण पाहूया. स्टार चांदण्या, क्लाउड्स ढग, सी समुद्र, सन सूर्य. विद्यार्थी मित्रांनो, स्काय याचा रिलेटेड शब्द जो असणार नाही तो आहे सी म्हणजेच समुद्र. चूज द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू टीचर. फर्स्ट ऑप्शन इज चॉक, डस्टर, क्लासरूम, ॲडव्होकेट. विद्यार्थी मित्रांनो, टीचर ह्या शब्दाशी रिलेटेड नसलेला शब्द शोधायचा आहे. चॉक, डस्टर, क्लासरूम हे तिन्ही शब्द टीचरशी रिलेटेड आहेत, म्हणून ॲडव्होकेट हे आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द डे. म्हणजेच वाराशी संबंधित नसलेला शब्द
आता आपल्याला शोधायचा आहे. इथे दिलेले 4 पर्याय आहेत: मंडे, संडे, सॅटरडे, एप्रिल. विद्यार्थी मित्रांनो, एप्रिल हा महिना आहे, त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे एप्रिल. चूज द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू मेन क्लोथ्स. विद्यार्थी मित्रांनो, पुरुषांच्या कपड्यासाठी संबंधित नसलेला शब्द आता आपल्याला शोधायचा आहे. पहिलं ऑप्शन आहे साडी, जीन्स, टी शर्ट, शर्ट. तुम्हालाही कल्पना आहे की पुरुषाचे कपडे हे जीन्स, टी शर्ट आणि शर्ट आहेत. साडी हा त्याच्याशी संबंधित शब्द नाही, म्हणून आपलं उत्तर येणार आहे साडी. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू गार्डन. बगीचा या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द आपणास शोधायचा आहे. ट्रीज, फ्लावर्स, बर्ड्स, एरोप्लेन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की एरोप्लेन हे गार्डनशी संबंधित शब्द नाही, म्हणून आपलं उत्तर येणार आहे एरोप्लेन. लुक ॲट द पिक्चर अँड पिक आउट द वर्ड रिलेटेड टू इट. विद्यार्थी मित्रांनो, चित्रात आपल्याला बस दिसत आहे. या बसच्या संबंधित शब्द शोधायचा आहे. पहिला पर्याय आहे रूट, स्टोन, व्हील्स, पिलो. विद्यार्थी मित्रांनो, व्हील्स म्हणजेच चाके. बसशी थेट संबंधित असलेला हा शब्द आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 व्हील्स हा उत्तर म्हणून निवडणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन इज लुक ॲट द पिक्चर अँड पिक आउट द वर्ड रिलेटेड टू इट. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला फुलाचं चित्र दिसत आहे. शिवाय पुढे 4 पर्याय दिलेले आहेत. आपल्याला फुलाशी संबंधित असलेला शब्द शोधून काढायचा आहे. रूट, ट्रंक, स्टेम, पेटल्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, 4ही शब्द हे झुडपाशी संबंधित आहे, परंतु इथे आपल्याला फक्त फुलाचे पेटल्स म्हणजे पाकळ्या दिसत आहेत. रूट, ट्रंक, स्टेम हे अजिबात दिसत नाही, म्हणून निर्णय घेताना आपण उत्तराचा पेटल्स हा पर्याय निवडणार आहोत. लुक ॲट द पिक्चर अँड पिक आउट द वर्ड नॉट रिलेटेड टू इट. चित्राकडे पहा आणि त्याच्याशी संबंधित नसलेला शब्द शोधा. आपल्याकडे पर्याय आहेत स्टार्स म्हणजे चांदण्या, क्लाउड्स म्हणजे ढग, मून म्हणजे चंद्र आणि इथे चौथा पर्याय आहे थीप. थीप म्हणजे चोर, म्हणून आपलं उत्तर येणार आहे संबंधित शब्द नाही, थीप. चूज द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. विद्यार्थी मित्रांनो, इथे चित्रात तुम्हाला एक मुलगी दिसत आहे जिच्या हातामध्ये थर्मोमीटर आहे आणि त्यांनी दिलेला पर्याय आहे पहिला पेन ड्राईव्ह, ओल्टमीटर, थर्मोमीटर, बॅरोमीटर. तुम्हालाही कल्पना आहे, ताप आल्यानंतर आपण ह्या थर्मोमीटरचा वापर करत असतो. चित्रात थर्मोमीटरच दिलेला आहे, त्यामुळे आपण तिसरा पर्याय निवडणार आहोत, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे थर्मोमीटर. चूज द करेक्ट वर्ड टू ॲड टू द फॉलोइंग लिस्ट. आपल्याला एक यादी दिलेली आहे आणि या यादीला संबंधित असलेला शब्द शोधायचा आहे. यादी पाहूया. ट्रेन, जर्नी, रोड, बोट, बस, लॉजिंग. विद्यार्थी मित्रांनो, कोणते पर्याय दिलेत ते पाहूया. ब्रश, स्टिक, लगेज, सॉसर. तर आपल्यालाही माहीत आहे की याच्याशी संबंधित शब्द येणार आहे लगेज. लगेज म्हणजे आपलं सामान.
चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर. विद्यार्थी मित्रांनो, इथे चित्र दिलेलं आहे. हे चित्र कशाचे आहे हे आपल्याला ओळखायचे आहे. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. डोअर, गेट, फेन्स, विंडो. योग्य पर्याय आहे गेट. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्नॅक्स. आपल्याला स्नॅक्सशी संबंधित नसलेला शब्द शोधायचा आहे. त्यापैकी पर्याय दिलेले आहेत. वेफर्स, सँडविच, बिस्किट्स, राईस. विद्यार्थी मित्रांनो, वेफर्स, सँडविच, बिस्किट्स हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे. राईस म्हणजे तांदूळ, त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे राईस, तांदूळ. सिलेक्ट द वर्ड रिलेटेड टू द रुरल लाईफ. ग्रामीण भागाशी संबंधित असलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहिलं ऑप्शन आहे टॉवर, सेकंड ऑप्शन मेट्रो, थर्ड ऑप्शन फार्म अँड फोर्थ ऑप्शन मॉल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या रुरलच्या म्हणजेच ग्रामीण जीवनाशी असलेला संबंधित शब्द हा फार्म येणार आहे, म्हणजेच शेती. नेक्स्ट क्वेश्चन इज चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस. तांदळाशी जाणारा शब्द आपल्याला पाहायचा आहे. राईस अँड डॅश डॅश डॅश. 4 पर्याय दिलेले आहेत. ब्रेड, घी, डाळ, वीट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही माहिती आहे डाळ आणि भात याची जोडी असते, म्हणून उत्तर येणार आहे राईस अँड डाळ. पिक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. असा शब्द शोधायचा आहे की जो घराशी संबंधित नाही. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिलं आहे वॉल्स, सेकंड इज रूफ, थर्ड इज रोड अँड फोर्थ इज फ्लोअर. विद्यार्थी मित्रांनो, आपलं उत्तर येणार आहे रोड. लुक ॲट द फॉलोइंग वर्ड रजिस्टर अँड सिलेक्ट द करेक्ट वर्ड रिलेटेड टू इट. स्कूल. स्कूलसाठी आपल्याला संबंधित शब्द शोधायचा आहे. पहिलं ऑप्शन आहे टीचर, कार, युटेन्सिल अँड एअरपोर्ट. विद्यार्थी मित्रांनो, शाळेशी संबंधित उत्तर येणार आहे टीचर. फाइंड द वर्ड डज नॉट बिगिन विथ PR. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला असा शब्द शोधायचा आहे की ज्याची सुरुवात ही PR पासून होत नाही, म्हणजे PR ह्या 2 अक्षरांपासून सुरुवात होत नाही, असा शब्द शोधायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे प्रॅक्टिस, प्रोग्राम, प्रोग्रेस, पार्सल. आपलं उत्तर येणार आहे पार्सल, कारण पार्सलचा हा जो शब्द आहे त्याची 2 अक्षरं पहिली तर ते येतात PA. विच ऑफ द वर्ड्स डज नॉट फिट इन द लिस्ट ऑफ द गिवन वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे काही शब्द दिलेले आहेत. त्यामध्ये एक शब्द असा आहे की तो यादीत फिट बसत नाही, तो आपल्याला शोधायचा आहे. गोट, शीप, लायन, बफेलो, काऊ, हॉर्स. उत्तर येणार आहे लायन. सिलेक्ट द वर्ड दॅट डज नॉट रिलेट टू द गिवन वर्ड रजिस्टर. आपल्याला असा शब्द शोधायचा आहे की जो संबंधित नाही. सोर, स्वीट, सॉल्टी, डिलिशियस, बिटर. पर्याय दिलेले आहेत. प्लीझंट, टेस्टी, यम्मी, कोल्ड. विद्यार्थी मित्रांनो, प्लेझंट, टेस्टी, यमी हे शब्द या फूडच्या वैशिष्ट्यांसाठी आहे आणि कोल्ड
हे वेगळा शब्द येणार आहे की जो याच्या वर्ड रजिस्टरमध्ये येणार नाही. म्हणून आपलं उत्तर येणार आहे ओल्ड. विच ऑफ द गिवन वर्ड्स एंड्स विथ द लेटर जी? जी ह्या अक्षराने शेवट होणारा शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे. पहिलं ऑप्शन आहे गोल्ड, सेकंड इज फ्रॉग, थर्ड डिझाईन, फोर्थ लाईट. विद्यार्थी मित्रांनो बघा, सेकंड ऑप्शनमध्ये जी हे अक्षर शेवटी आहे, म्हणून आपलं उत्तर येणार आहे फ्रॉग. सिलेक्ट द वर्ड that is not related to journey. 4 option is here: luggage, ticket, railway, hanger. प्रवासाशी संबंधित नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे, तो आहे हँगर. त्याचं उत्तर येणार आहे हँगर. चूज द वर्ड दॅट इज नॉट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असा शब्द शोधायचा आहे की जो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नाही, म्हणजेच संगीत वाद्य नाही. तर पहिलं ऑप्शन आहे व्हायोलिन, सेकंड इज गिटार, थर्ड इज तबला अँड फोर्थ वन हँड. विद्यार्थी मित्रांनो पहिले 3 जे ऑप्शन दिलेले आहेत ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, आणि चौथं जे ऑप्शन आहे ते आहे हँड म्हणजे हात, तर हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नाही. चूज द वर्ड दॅट डज नॉट एंड इन लेटर के. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असा शब्द शोधायचा आहे की जो के या अक्षराने शेवट होत नाही. पहिलं ऑप्शन आहे ब्लॅक, देन वॉक, देन रॉक, आणि फोर्थ इज वन शॉप. तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे शॉप. बघा इथे शेवटचं अक्षर पी आहे. विच ऑफ द गिवन सब्जेक्ट इज नॉट टॉट इन स्कूल्स. असा कोणता विषय आहे की जो शाळेत शिकवला जात नाही. पहिलं ऑप्शन आहे हिस्ट्री, मॅथ्स, फार्मिंग, सायन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो हिस्ट्री, मॅथ्स, सायन्स हे आपल्या शाळांमध्ये शिकवले जातात, परंतु फार्मिंग हे सर्वच शाळेत शिकवलं जात नाही. म्हणून आपलं उत्तर असणार आहे फार्मिंग. फार्मिंग म्हणजे शेतीविषयक असलेला विषय. विद्यार्थी मित्रांनो आज आपण रिलेटेड वर्ड्स म्हणजेच संबंधित शब्द, आणि हे संबंधित शब्द एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या संदर्भात कसे शोधायचे हे सुद्धा पाहिलं. टुडे वी लर्न्ड रिलेटेड वर्ड्स. These are words that are related to a particular object or person.